हाँ बोल विक्रम। एक महत्वाची बातमी द्यायची। महत्वाची? हाँ बोल ना। आम्ही घर सोडलं। काय? पण विक्रम अरे हे बघ, आज पहिल्यांदा आम्हाला स्वतःला आजमावण्याची संधी मिळते आणि त्यासाठी खरं तर तुझ्या दादूंचे आभार मानायला हवे। विक्रम आय एम सॉरी, हे सगळं माझ्यामुळे होतंय ना। तू वेडी आहेस का देवयानी? अगं ही आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे। खरं तर त्यासाठी तू आम्हाला शुभेच्छा द्यायला हव्यास। विक्रम आता तू कुठे आहे आणि आता कसा राहणार आहेस? खरं सांगू, या गोष्टीचा आम्ही अजिबातच विचार केला नाही, कारण आता आमच्यासाठी फक्त डीव्ही सरांच्या अटी पूर्ण करणं आणि तुझ्याशी लवकरात लवकर लग्न करणं हे जास्त महत्त्वाचं आहे। विक्रम आम्हाला माहिती आहे देवयानी, हे खूप अवघड आहे, कारण याच्या आधी आम्ही प्रत्येक गोष्ट खूप प्लॅन करून केली, पण आता नाही। आता या पुढच्या सेकंदाला आमच्या बाबतीत काय घडणार आहे, आम्ही कुठे असणार आहोत, आम्हाला काहीच माहित नाही। पण तरी या सगळ्याबद्दल एक उत्सुकता आमच्या मनात आहे। तू काळजी करू नकोस, आम्ही तुला वेळोवेळी फोन करत जाऊ। चल आम्ही आता फोन ठेवतो, काळजी घे स्वतःची। बाय देवयानी, बाय। विक्रम आम्हाला काही समजेनसं झालंय। या घराचं भवितव्य काय तेच आम्हाला कळेनसं झालंय। आधी नीलराजे गेले आणि आता आदित्यराजेही गेले। आमच्या या घराला कुणाची तरी दृष्ट लागली। दोघांनी जाताना आमचा विचार मात्र केला नाही। किती त्रास करून घेताय साईमा, तुमचं दुःख कळतंय आम्हाला, पण अशाने फक्त तुमची तब्येत जास्त बिघडेल। आमचं ऐका थोडं, जरा वेळ आराम करा तुम्ही। प्रियदर्शनी, तुम्ही काहीही बोलू नका। हे सगळं तुमच्यामुळेच घडलंय। तुमच्या बरोबर ती रागिणी आणि देवयानी सुद्धा तेवढीच जबाबदार आहे। साईमा, प्रियदर्शनी, तुम्हीच आदित्यराजांना भडकवलेत, त्यांच्या स्वाभिमानाला डिवचलेत आणि आता आमची समजूत घालता। या सगळ्यासाठी आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही आहोत। ताईसाहेब, साईमांसाठी सूप आणलंय। तुझं जी। साईमा, तुम्हाला आमच्यावर जेवढं रागवायचंय तेवढं रागवा, पण आधी हे सूप पिऊन घ्या। असा अन्नावर नका राग काढू, स्वतःला नका त्रास करून घ्या। आम्हाला तुमच्याकडून काहीही घेण्याची इच्छा नाहीये। साईमा, अशाने जास्त त्रास होईल तुम्हाला। प्रियदर्शनी, आम्ही तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला कळत नाहीये का? आम्ही आता फक्त रणवीर राजेंची वाट पाहतोय। आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय। आमची खात्री आहे ते आदित्यराजेंना घरी घेऊन येतील। भैया साहेबांचा हुकूम आदित्यराजे कधीही मोडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे। त्या दोघांचे स्वभाव तुम्हाला चांगले ठाऊक आहेत साईमा। जे घडायचंय तेच घडेल। तुमच्या अशा वागण्याने फक्त तुम्हाला त्रास होईल आणि जे काही घडतं ना, त्याला कुठेतरी आपणही कारणीभूत असतो। थोडंसं खाऊन घ्या प्लीज। देऊ, काय झालं ग? काय नाही आहे देऊ, काय झालं सांगशील का मला? आई,
विक्रमने दादूंना दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी त्याचं घर सोडलंय. काय? हो, आता तो दादूंच्या सगळ्या अटी पूर्ण करणार आहे. हे जे काही चाललंय ना ते चांगलं का वाईट मला कळत नाही, पण देऊ मला खरंच काळजी वाटते ग तुझी. म्हणजे तुझ्यावरच्या प्रेमासाठी तो हे सगळं करतोय, पण तुझा आणि विक्रमचा विचार मनात आला ना की जीव कासावीस होतो माझा. आई प्लीज, निदान आता तरी असं बोलू नको. आई, विक्रमने घर सोडलंय माझ्यासाठी. या परिस्थितीत मी त्याला एकट्याला नाही सोडणार. आणि बघ ना तो माझ्यासाठी केवढं करतोय. आता तरी खात्री बाळग की तो मला नक्की सुखात ठेवेल. देव करो आणि अगदी तू म्हणतेस तसंच हो. जनी, अगं या घरात चालले तरी काय? आधी नील भैया घर सोडून गेले, आता विक्रम भैया. काय होणार हे कुणास ठाऊक. हे होणारच होतं आणि ते बरोबर पण आहे. अगं जनी, तू बोलतेस काय? कोणी ऐकलं तर? काही चुकीचं बोलत नाहीये. विक्रम भैयांना देवयानी त्यांशी लग्न करायचं होतं, पण साईम आणि भैयासाहेबांनी याला विरोध केला. ते दोघं मिळून विक्रम भैयांचं लग्न दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीशी लावून द्यायला निघाले होते. तुला खरं सांगू, हे जे सगळं घडतंय ना त्याला साईमा जबाबदार आहे. साईमा स्वतःच्या मुलाशी असं कसं वागू शकतील? म्हणूनच विक्रम भैया घर सोडून गेले. जनी, काय बोललीस तू आता? आदित्यराजे काय? भैयासाहेब, विक्रम भैया घर सोडून गेलेत. साईमा कुठे आहेत? त्यांची तब्येत ठीक नाही, त्या झोपल्यात. जनी, तू बघ, भैयासाहेब विक्रम भैयांना घरी घेऊनच येतील. मग कसं पूर्वीसारखं होईल. लावतोच पैज. अगं ती पैस कशासाठी? साईम आणि भैयासाहेब जोवर त्यांच्या लग्नाला परवानगी देत नाहीत तोवर विक्रम भैया या घरी कधीच येणार नाही आणि साईमा त्यांच्या लग्नाला परवानगी देणार नाही. असं काय बघताय साईमा? अहो, असं अन्नावर रागवून किंवा आमच्यावर रागवून विक्रम भाऊजी का परत येणार आहेत? प्रियदर्शनी, आम्हाला थोडा वेळ एकटं राहू द्या. तुम्ही रणवीर राजेंना फोन करा बघू, आम्हाला त्यांच्याशी ताबडतोब बोलायचंय. आम्ही काय सांगतोय तुम्हाला? तुम्ही रणवीर राजेंना फोन करा ना. रणवीर राजे पाहिलं तर आदित्य राजे घरातून निघून गेलेत. आम्हाला समजलंय सगळं, पण ते असे अचानक कसे काय गेले आणि कुठे गेले, कशासाठी गेले? कुणाला तरी माहिती असेलच ना? आम्हाला यातलं काही माहित नाहीये. आम्हाला विचारून गेलेले नाही आहेत ते. त्यांनी स्वतःचा निर्णय घेतलाय आणि ते गेले. रणवीर राजे, अहो लवकर काहीतरी करा. आदित्य राजांना घेऊन या. तुम्ही आधी इथे बसा ना. रणवीर राजे, आदित्य राजांना लवकर घरी घेऊन या. काहीतरी विपरीत घडण्यापूर्वी त्यांना घेऊन या. आम्हाला नाही हो आता हे सगळं सहन होत. साईमा, हे अचानक कसं काय घडलं? आदित्यराजे का गेले असावे? रणवीर राजे, आदित्य राजे यापूर्वी तुमच्याशी हे सगळं बोलले होते. तुम्ही विसरलात का? या सगळ्याला ना ते जीवित देशमुख जबाबदार आहेत. साईमा, प्रियदर्शनी, तुम्ही एक शब्द सुद्धा बोलू नका, नाहीतरी तुम्हाला त्या मास्तरड्याचा अगदी पुळकाच आहे ना. रणवीर राजे, अहो त्या म्हातारड्याने आदित्य राजांसमोर एक अट ठेवली की तुम्ही राज शिर्के ह्या नावाचा आधार न घेता स्वतःला सिद्ध करून दाखवा. आणि आमच्या या मूर्ख मुलानं ती अट मान्य केली. काय गरज होती त्या मूर्ख मुलीसाठी असा निर्णय घेण्याची? त्या फडतूस माणसांसाठी त्यांनी स्वतःच्या आईला सुद्धा दुखावलंय. आमच्यापेक्षा ती देशमुख मंडळी त्यांना जास्त जवळची वाटतात. रणवीर राजे,
लवकरात लवकर तुम्ही आदित्यराजेंना परत घेऊन या. जोपर्यंत आदित्यराजे परत येत नाहीत ना, तोपर्यंत आम्ही पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. घर तर सोडलं तुम्ही आदित्यराजे, पण आता पुढे काय? काय करणार आहात? कसे राहणार आहात? आणि कुठे राहणार आहात? अरे ग्लास बीस तरी धुवून देत जा ना. साहेब 3 रुपयामध्ये अशी चहा भेटणार साहेब, हे तर 5 स्टार मध्ये जाऊन प्या. हॅलो आदित्यराजे, कुठे आहात तुम्ही? आम्ही टपरीवरती चहा पितोय भैया साहेब. हा काय वेडेपणात चाललाय? ताबडतोब घरी निघून या, आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. येणार ना भैया साहेब, आम्ही आपल्या घरी नक्की परत येणार, पण आमचं ध्येय पूर्ण झाल्यावर. तोपर्यंत नाही. कुठल्या ध्येयाबाबत बोलताय तुम्ही? देवयानीशी लग्न करण्याचं ध्येय ना? त्या म्हाताऱ्यानं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही मान्य केलं? अहो, स्वतःला राजे शिर्के म्हणवता ना तुम्ही. तेच आमच्या पुढे असलेल्या राजे शिर्केंचं नाव आम्हाला पुसून टाकायचं आहे, तेव्हाच आम्ही स्वतःला सिद्ध करू शकू भैया साहेब. कशासाठी चाललंय सगळं? त्या फालतू मुलीसाठी? त्या म्हाताऱ्याला खुश करण्याच्या नादात तुम्ही आम्हा सगळ्यांना दुखवताय, कळतंय का तुम्हाला? अहो, साईमांची परिस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांनी स्वतःचे काय हाल करून घेतलेत, त्यांचा तरी थोडा विचार करा. कोणी कोणाचा विचार केला भैया साहेब? सांगा ना. तुम्ही आमचा विचार केला? साईमाने आमचा विचार केला? नील भैयांचा सुद्धा विचार तुम्ही केला नाही. जाऊ दे ना भैया साहेब, आपण या विषयावर का बोलतो? आम्ही तुम्हाला सांगितलं ना भैया साहेब, आम्ही घरी परत येऊ, फक्त आमचा हेतू साध्य झाला. तुमचा हेतू साध्य होईपर्यंत या घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद झालेले असतील तेव्हा. हे तुम्ही नाही ठरवायचं भैया साहेब, हे तुम्ही नाही ठरवायचं. आम्ही आमच्या मर्जीने घरातनं बाहेर पडलोय, आम्ही आमच्या मर्जीनेच घरी परत येऊ, आणि आम्हाला अडवायचा अधिकार तुम्हाला नाही. येणारा काळ ते ठरवेल. आदित्यराजे, हे असले वाद घालण्याऐवजी आपण शांतपणे बसून बोलूया. तुम्ही एकदा घरी या. भैयासाहेब, आम्ही काय तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यात बदल होणं शक्य नाही. उगाच तुम्ही यावर बोलून तुमचा आणि आमचा दोघांचा वेळ फुकट घालवत, आणि असंही आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. एक मात्र साईमांना सांगा, आम्ही घरी परत येऊ, पण एवढ्यात नाही. नील भैया, इतके वर्ष तुम्ही आपल्या घरापासून दूर का राहत होतात, हे आम्हाला आम्ही घर सोडल्यानंतर लक्षात आलं. खरं सांगू, खूप रिलॅक्स वाटतं आता. असं वाटतं की आमच्या मनावर एक प्रकारचं ओझं होतं, आणि आता आता मात्र आम्हाला कोणाचीच भीती बाळगण्याचं काही कारण नाही. भाऊजी, तुम्ही घर सोडताना साईमांची किंवा भैयासाहेबांची काय रिॲक्शन होती? त्यांना काय वाटलं असेल हे जाणून घ्यायची खरं तर आम्हाला गरजच वाटली नाही. भैयासाहेबांच्या अहंकाराला नक्की धक्का लागला असेल, पण आता हा विचार करण्यात काही अर्थ आहे असं आम्हाला खरंच वाटत नाही. देवयानी,
देवयानी भैया तुम्हाला पटतो ह्याचा निर्णय? वाटतं तेवढं सोपं नाहीये विक्रम हे. देवयानी काय वाटतं तुला? तुझ्या दादूंनी अशी अट आमच्या समोर का ठेवली असेल? त्यांना काय वाटलं? अशी अट घातल्याने तुझ्याशी असलेला आमचा लग्नाचा निर्णय आम्ही बदलू, आम्ही माघार घेऊ. नाही देवयानी, आता माघार नाही. तुझ्या दादूंना पहिल्यांदा आयुष्यात हार पत्करायला लागणार आहे, आणि तेही आमच्यामुळे. देवयानी, धन दौलत प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आम्ही मागे सोडून फक्त तुझ्यासाठी इथे आलो. तर तू मात्र मागे हटू नकोस, काही झालं तरी. आम्हाला आता फक्त तुझी साथ हवी, कायमची. हे काय झालं? रडतेस का तू? तुझं माझ्यावर प्रेम आहे माहिती होतं, आणि एवढा प्रेम करतोस माहित नव्हतं. विक्रम, तू घर सोडलेस, पण आता कुठे जाणार आहेस? काय करणार आहेस? विक्रम आता इथे राहणार आहे आमच्या बरोबर. नाही भैया, नाही. तुमच्या मदतीने जर आम्ही स्वतःला सिद्ध करायला गेलो तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही. आता यापुढे आम्हाला स्वतःच्या हिमतीवर आमचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचंय. आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, आणि त्यासाठी या मोकळ्या आकाशाचं छप्पर सुद्धा करायला आम्ही तयार आहोत. पण जे काही करायचंय ते स्वतःच्या हिमतीवर. हे बघ विक्रम, दादू त्यांच्या जागी बरोबर होते, पण आता तुला इथे राहण्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही देवयानी, एकदा आव्हान स्वीकारायचं ते पूर्णपणे स्वीकारायचं, नाही तर अजिबात स्वीकारायचं नाही, या मताचे आम्ही. आता असंही आम्ही घरातनं बाहेर पडलोय. आम्हालाही कुठेतरी छोटी मोठी नोकरी मिळेल, आणि तुझ्या दादूंना शब्द दिल्याप्रमाणे त्यांच्या नजरेत आम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवू. विक्रम, देवयानी, आम्ही हे सगळं तुझ्या दादूंच्या नजरेत आमचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीच करतोय. पण याचा अर्थ हा नाही की आमच्या घरावरचा हक्क आम्ही सोडून दिला. तो आजही तसाच आहे, आणि तसाच राहील अबाधित. उलट तुम्हा दोघींनाही आपल्या घरात हक्क मिळवून द्यायची जबाबदारी आमची, आणि हा शब्द आहे आमचा. 30 दिवस, फक्त 30 दिवस. त्यानंतर तू राजेश शेरकेंची कुलवधू होशील.